हॅलो एव्हरीवन, वेलकम टू चॅनल SGD NISM सर्टिफाईड रिसर्च अनलिस्ट। आज आपण पाहणार आहोत 2025 मधील सर्वात चर्चेत असलेला IPO ग्रो IPO। त्याचं अधिकृत नाव आहे बिलियन ब्रेन गॅरेज व्हेंचर लिमिटेड। ग्रो ही भारतातील सर्वात मोठी आणि झपाट्याने वाढणारी डिजिटल इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म आहे। 2016 मध्ये फ्लिपकार्टचे एक्स एम्प्लॉई ललित केशरे, हर जैन, ईशान बन्सल आणि नीरज सिंग यांनी ही कंपनी स्थापन केली। इट ऑफर इन्व्हेस्टिंग अँड ट्रेडिंग इन स्टॉक, म्युच्युअल फंड, IPOs, डेरिव्हेटिव्स अँड बॉन्ड ऑल इन वन ॲप। सध्या ग्रोकडे 47.9 मिलियन ॲक्टिव्ह NSE युजर आहेत आणि ॲपचे 100 मिलियन डाउनलोड झालेले आहेत, विच इज कव्हरिंग 98% ऑफ इंडियाज पिन कोड्स। 2023 मध्ये इंडियाबुल्स AMC कंपनी ॲक्वायर करून ग्रोने AMC क्षेत्रात प्रवेश केला आहे। नाव रिब्रँडेड ॲज अ ग्रो म्युच्युअल फंड। लेट्स लुक ॲट IPO स्ट्रक्चर। इश्यू साईज आहे 6,632 करोड, आउट ऑफ विच फ्रेश इश्यू आहेत 1,060 करोड अँड ऑफर फॉर सेल आहे 5,572 करोड। प्राइस बँड आहे 95 रुपीज टू 100 पर शेअर। फेस व्हॅल्यू ₹2 आहे। लॉट साईज आहे 150 शेअर्स आणि लिस्टिंग NSE BSE दोन्हीवरती आहे। अलोकेशन पाहिलं तर QIB साठी क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्ससाठी 75%, HNI साठी 15% आणि रिटेल इन्व्हेस्टरसाठी 10% आहेत। तर पोस्ट इश्यू ग्रोचं मार्केट कॅप विल बी अराउंड 61,700 करोड। IPO हा 4 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर दरम्यान ओपन असणार आहे। ऑब्जेक्टिव्ह ऑफ द इश्यू पाहूयात। क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरसाठी 152.5 करोड वापरले जातील। ब्रँड बिल्डिंग अँड मार्केटिंगसाठी 225 करोड आणि इन्व्हेस्टमेंट इन सबसिडी त्याची NBFC MTFसाठी 372.5 करोडची इन्व्हेस्टमेंट होईल। इनऑर्गॅनिक ॲक्विजिशन अँड जनरल कॉर्पोरेट पर्पजसाठी रिमेनिंग कॉर्पस युटिलाइज केला जाणार आहे। तर नेक्स्ट पाहूयात फायनान्शियल परफॉर्मन्स। कंपनीचा रिव्हेन्यू 2023 मध्ये 11,415 मिलियन होता, जो 2025 मध्ये 39,017 मिलियन झाला आहे, म्हणजे जवळजवळ 128% CAGRनी ग्रो झालेला आहे। EBITDA हा 2023 मध्ये 3,988 होता, जो 2025 मध्ये 23,724 झाला, जवळजवळ 6 टाइम्स जंप मिळालेला आहे विदिन 2 इयर्स। EBITDA मार्जिन 2023 मध्ये 34.90% होता, जो 2025 मध्ये 60.80% आहे। शार्प इम्प्रूव्हमेंट मिळालेले आहे 2025 मध्ये आफ्टर इंटिग्रेशन कॉस्टिंग आणि रिटर्न ऑन नेटवर्थ जे 2025 मध्ये 37.6% आहे। शार्प रिकव्हरी मिळालेली आहे 2025। कंपनीला 2024 मध्ये थोडा तोटा झालेला आहे, कारण कंपनीने आपल्या अमेरिकन US शाखेच्या आउटबाउंड मर्जर रिलेटेड टॅक्स लायबिलिटी खर्च हा एकदाच नोंदवला आहे। कडे अमेरिकेत एक होल्डिंग कंपनी होती जी ग्रो इन्कॉर्पोरेटेड US नावाची होती। ही कंपनी भारतातील मुख्य कंपनी ग्रोमध्ये विलीन करण्यात आली। या आउटबाउंड मर्जरमुळे अमेरिकन कर नियमानुसार जवळजवळ 13,396 मिलियन म्हणजे सुमारे 1,340 कोटी रुपये इतका एकदाच लागणारा खर्च करावा लागला। तर नेक्स्ट पाहूयात इंडस्ट्री ओव्हरव्ह्यू। भारतातील इन्व्हेस्टमेंट मार्केट झपाट्याने वाढत आहे। प्रत्येक महिन्यात 27,000 कोटी म्हणजे 273 बिलियनपेक्षा जास्त SIP इन्फ्लो होत आहे आणि डिमॅट पेनिट्रेशन 18% इंडियामध्ये आहे, व्हर्सेस US मध्ये 62% आहे। डिजिटल ब्रोकिंग प्लॅटफॉर्म आता NSE वाले 78% ॲक्टिव्ह क्लायंट्सना हाताळतात। ग्रो या सर्वांचा मोठा भाग बनलेला आहे। नेक्स्ट पाहूयात की स्ट्रेंथ काय काय आहेत। मार्केट लिडरशिप विथ 47.9 मिलियन ॲक्टिव्ह युजर्स आहेत। 83% ऑर्गॅनिक कस्टमर ॲक्वायर झालेले आहेत, ज्यासाठी कमी मार्केटिंग खर्च लागतोय। इन हाऊस टेक्नॉलॉजी आणि लो कॉस्ट मॉडेल आहे। स्ट्रॉंग ब्रँड रिकॉल आणि हाय ट्रस्ट आहे। डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ आहे। ब्रोकिंग NBFC मध्ये प्रेझेन्स आहे। तर नेक्स्ट पाहूयात रिस्क फॅक्टर काय काय आहेत। तर रिव्हेन्यू डिपेंडन्स आहे ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीवरती। मार्केट स्लोडाऊन मे हर्ट इन्कमवरती प्रेशर येऊ शकतं। डिपेंडन्स ऑन मार्केट सेंटिमेंट्स, रिव्हेन्यू लिंक टू ट्रेडिंग व्हॉल्यूम आणि असेट अंडर मॅनेजमेंट इन्फ्लोवरती मार्केटचा रिव्हेन्यू हा डिपेंड आहे। इंटेन्स कॉम्पिटिशन फ्रॉम झिरोधा, एंजल वन, ॲपस्टॉक यांच्याकडून कॉम्पिटिशन आहे। रेग्युलेटरी अनसर्टिनिटीज आहेत, जसे की फ्रिक्वेंट पॉलिसी चेंजेस फ्रॉम SEBI, RBI, IRDA त्यांच्याकडून। नेक्स्ट आहेत प्रॉफिटेबली प्रेशर येऊ शकतं, कारण हाय कस्टमर ॲक्विजिशन अँड मार्केटिंग एक्सपेन्सेस याच्यामुळे प्रॉफिटेबलवरती प्रेशर येऊ शकतं आणि डेटा आणि सायबर सिक्युरिटी रिस्कसुद्धा आहे। तर लास्ट पाहूयात व्हॅल्युएशन अँड आउटलुक। ॲट ₹100 पर शेअर ग्रो इज व्हॅल्यू ॲट PE 29.9 टाइम्स अँड EPS ऑफ 3.34 रुपीज आणि मार्केट कॅप आहे 61,700 करोड। व्हर्सेस पीअर्स पाहिलं तर एंजल वन ट्रेडिंग ॲट नियर 21 टाइम्स PE अँड झिरोधा PE आहे 26 टाइम्स अँड 5 पैसाचा PE आहे 24 टाइम्स। तर ग्रो कमांड करते प्रीमियम व्हॅल्युएशन विच इज जस्टिफाइड्स ग्रोथ अँड मार्केट शेअर।
ग्रो ही भारताच्या डिजिटल इन्व्हेस्टमेंटमध्ये क्रांतीचे प्रतीक आहे. ग्रोथ, नफा आणि विश्वास ह्या सर्वांचा परिपूर्ण संगम आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.